नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन कापडे आणि आज आपण जाणून घेणार आहोत केसांच्या समस्या आणि स्किनच्या समस्या. तर त्यासाठी आपण आज डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला यावं लागेल डर्मॅट्रिक्स येथे, जे आहे जळगावमध्ये विसंजी नगर तायडे गल्लीमध्ये. तर आपण चर्चा करूया डॉक्टर राजेंद्र पाटील सरांची. सर नमस्कार. नमस्कार. आमचं शून्य या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही जळगावचे आहे मुळात आणि जळगावचं ऊन हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. राईट. आता तुम्ही जळगावमध्ये क्लिनिक सुरू केलेलं आहे. तुमचा उद्दिष्ट काय होता? तुम्ही म्हणजे तुमच्या ठाण्यात आहे, युपी मध्ये आहे, नाशिक मध्ये आहे, तर जळगावमध्ये क्लिनिक सुरू करण्याचा पर्पज काय होता? जरा थोडक्यात जळगावकरांना. नक्कीच. सो ही एक आनंदाची बाब आहे की आपलं जे आपण म्हणतो ना की आपलं एक कर्मभूमी असते आणि आपल्या कर्मभूमीला जर आपल्याला काही सेवा देता आली तर आपण नक्कीच द्यायला हवी. आणि हा बऱ्याच वर्षापासूनचा प्लॅन होता. जेव्हा मी ठाण्याला गेलो आणि तिथून आल्यानंतर बऱ्याच वेळेस मी विचार केला, पण ही गोष्ट प्रत्यक्षात येत नव्हती. पण आपण जे जळगावचं तापमान बघतो, तापमान जर आज आपण जळगावचं बघितलं तर साधारण 46-48 पर्यंत जातं. सो विच इज व्हेरी हार्मफुल. आणि जे आपला अल्ट्राव्हायोलेट ए रेज असतात, बी रेज असतात, UVA UVB जे असतात, ते आपल्या शरीराला खूप डॅमेज करतात. जर तुम्हीच बघाल तुमची जी फोरहेड लाईन आहे ते बर्न झालेलं आहे, सनबर्न. सो आपल्या शरीराच्या बेसिक फिट्झपॅट्रिक स्केलनुसार स्किनचे काही टाईप असतात आणि जी आपली एशियन स्किन असते तिचं जे मेलॅनिन सिंथेसिस आहे ते पटकन होतं आणि काही स्किन्समध्ये ते पटकन झाल्यामुळे काळपटपणा येतो. म्हणजे मी आजच सकाळी जे एक पेशंट बघितलं त्याने ट्रॅव्हल केलं साधारण पुण्यावरनं जळगावपर्यंत. आज सकाळी जे एक पेशंट, मी लाईव्ह स्टोरी सांगतो. पुण्यावरनं ही केम टू जळगाव. वाईल ट्रॅव्हलिंग ही गॉट टॅन आणि आता ह्या साधारण ह्या महिन्यामध्येच त्याचं लग्न आहे. सो त्याच्यासाठी ते इमिजिएट काढणं खूप गरजेचं असं त्याचं म्हणणं होतं. पण बऱ्याचशा गोष्टींचं काही आम्हालाही लिमिटेशन्स असतं की आम्ही इमिजिएट ते नाही करू शकत. प्रत्येक गोष्टीला एक वेळ काळ द्यावा लागतो. तर त्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्याला टॅन झालं, टॅन नंतर बर्न झालं. आता ते बर्न सहजासहजी निघणं शक्य नाहीये आणि ते पण एवढ्या कमी कालावधीत. सो अशा कंडिशन्स मध्ये ज्या वेळेस एवढं सन एक्सपोजर होतं आणि बऱ्याच जुन्या लोकांचं काय म्हणणं आहे की इथे कसं म्हणतात, जाऊ दे भाऊ, काय होतं माझ्या स्किनले, माझी तर स्किन म्हणजे देवाने दिली आहे, कशाला. तो हा जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे खास करून जळगावकरांसाठी किंवा जिथे आपलं विदर्भ किंवा खानदेश चालू होतो म्हणजे धुळे, जळगाव, हा जर आपण पट्टा बघितला तर उन्हाचं तापमान खूप मोठ्या प्रमाणावरती असतं आणि अशा वेळेस आपण स्किनची म्हणजे त्वचेची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्या काळजीसाठी खूप काही न वापरता बेसिक एलिमेंट जरी आपण वापरले की बेसिक थोडी इन्व्हेस्टमेंट आपल्या स्किनवरती जरी केली ना तरी इनफ आहे. इनफ म्हणजे काय की आपण एक चांगलं सनस्क्रीन, ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन जर वापरलं तर त्याच्याने आपल्या स्किनचं प्रोटेक्शन होतं. एक चांगलं क्लिन्झर ज्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं एक्सपोलिएशन जर झालं तर तसं एखादा ग्लायकोलिक किंवा सॅलिसिलिक बेस असलेलं क्लिन्झर जर वापरलं तरी आपली स्किन खूप चांगली राहू शकते. तिसरं महत्वाचं एक चांगलं मॉइश्चरायझर. काय असतं की प्रत्येक वेळेची रेजिम म्हणजे स्किन केअर ही 20 आणि 30 मध्ये वेगळी असते, 30 आणि 40 मध्ये वेगळी राहते, 40 आणि 50 मध्ये वेगळी राहते. तर ह्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपली पौगंडावस्थेत जी स्किन असते ती वेगळी असते, टीनेजर्स मध्ये वेगळी असते, त्याच्यानंतर आपण 30 आणि 40 मध्ये येतो तेव्हा ती वेगळी रुटीन केअर. तर ही एक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण केअर करून घेतली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या टाळता येतात वेळेच्या आधीच. आणि जळगावकरांना ना खूप असा प्रश्न पडलेला आहे की उन्हामुळे केस गळती होऊ शकते का? आता बऱ्याच वेळात ते कॅप वापरतात, पण बऱ्याच वेळात आता आम्ही पण ऐकलंय की कॅप घातल्यानंतर टक्कल पडतं. तर ही गोष्ट खरी आहे का की जास्त वेळ कॅप डोक्यात ठेवल्याने टक्कल पडेल? खूप छान प्रश्न आहे तुमचा. आता कॅप घालावी किंवा नाही घालावी हा वैयक्तिक आणि वेगवेगळा प्रश्न आहे. तर कॅप घालून आपल्याला प्रोटेक्शन करता येऊ शकतं, सन एक्सपोजर पासून केसांना दूर ठेवता येऊ शकतं. तर याच्यामध्ये 2 प्रकारचा बाल्डनेस होतो, म्हणजे हेअर लॉस होण्याचे बरेचसे कारण असतात. त्याच्यापैकी ज्या लोकांना अँड्रोजेनिक एलोपेशिया आहे म्हणजे हेरिडिटरी परंपरानुसार आलेलं टक्कल जर असेल तर त्या लोकांना कॅपने त्रास एकच होऊ शकतो की जेव्हा आपण कॅप घालतो तेव्हा केसांना व्हेंटिलेशन नाही मिळत
आणि व्हेंटिलेशन न मिळाल्यामुळेही केस गळायला लागतात. आणि अँड्रोजेनिक एलोपेशिया ही एक आपण म्हणू शकतो की हेरिडिटरी डिसऑर्डर आहे. म्हणजे जर माझ्या जनुकांमध्ये तो प्रॉब्लेम असेल तर तो माझ्या पुढच्या पिढीलाही होणार आहे. तर तो प्रॉब्लेम हा कॅप घातली तरी होणार आहे आणि नाही घातली तरी होणार आहे. पण जर प्रोटेक्शनसाठी तुम्हाला कॅप घालायची तर नक्कीच तुम्ही थोड्या वेळासाठी 4-5 तासासाठी कॅप घालू शकता. काय प्रॉब्लेम. एक सबस्क्राईब भेटलं तर त्यांनी मला विचारलं होतं की मी त्याला विचारलं की तुझे टक्कल पडत चाललंय त्यासाठी काहीतरी उपचार वगैरे तू घे. पण त्यांनी मला एक प्रश्न असा केला की म्हणे सचिन भाऊ म्हणे माझ्या घरात म्हणे टक्कल कोणाचंच नाही म्हणे, पण माझं का पडलं बा टक्कल, तर काय कारण असू शकतं. आपण आता जेनेटिक पण म्हणतो. बरोबर. याच्यासाठी आता जरी घरात कोणाचं नसेल तरी त्याच्या पिढीमध्ये मॅटर्नल किंवा पॅटर्नल लक्षात हे एक कारण आहे की वडिलांच्या साईडला कुणाला नसेल पण आईच्या साईडने जर मामाला असेल तर त्याला टक्कल होऊ शकतो, किंवा आजोबांना किंवा पणजोबांना असेल तर त्यांनाही टक्कल होऊ शकतं. अथवा बाल्डनेस होण्याचं किंवा हेअर थिनिंग होण्याचे बरेचसे कारण असतात. जसं आपण व्हिटॅमिन ADK डेफिशियन्सी म्हणतो, त्याच्यामुळे आपलं टक्कल पडू शकतं. एखादा डेंग्यू, मलेरिया किंवा तत्सम काही मोठा आजार झाला तरी टक्कल पडू शकतं. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा डेफिशियन्सी होतात. जसं बऱ्याच वेळेस आपलं कॅल्शियम डेफिशियन्सी होते, बऱ्याच वेळेस आपल्या शरीरामध्ये अशा काही डेफिशियन्सी होतात की एखादी ऑटोइम्युन डिसऑर्डर होते आणि त्याच्यामुळे सुद्धा टक्कल होऊ शकतं, विच इज व्हेरी कॉमन. याच्यासाठी उपचार काय की टक्कल पडल्यानंतर किंवा केस गळती थांबवण्यासाठी याच्यासाठी उपचार काय? नक्कीच. आता ज्या मुलांचं वय 20 ते 25 आहे त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन आपलं निदान करून घेणं गरजेचं आहे. निदान केल्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ग्रेड 1 to ग्रेड 7 अशा प्रकारचा बाल्डनेस असतो. ग्रेड 1 मध्ये फक्त आपली जी लाईन असते ती मागे जाते बऱ्याच वेळेस प्रायमरी याला. ग्रेड 2 मध्ये पण ती लाईन मागे जात आपला जेव्हा ग्रेड 7 पर्यंत टक्कल पडतं त्यावेळेस हा पूर्णपणे बाल्डनेस होतो. पण जर तुम्ही योग्य वेळेत ट्रीटमेंट चालू केली, म्हणजे योग्य वेळेत आल्यानंतर जर ट्रीटमेंट ग्रेड 1 ला जर तुम्ही आलात तर काही औषधी, नॉर्मल औषधीने, जसं मिनॉक्सिडिल नावाचं एक औषध असतं, ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे की आपण त्याचे 2 थेंब टाकतो आणि त्याच्यामुळे तिथलं व्हासोडायलेटेशन आणि DST ब्लॉकर हे 2 बेनिफिट होतात. त्याच्यामुळे जर तुमचे म्हणजे तुमचे केस जर वेळेआधी जात असतील तर आपण त्याला थांबवू शकतो, थोपवू शकतो त्या लोशन चालू करून. त्याच्यानंतर बायोटिनच्या काही टॅबलेट्स असतात. 10 मिलीग्राम बायोटिन ही डेली एक टॅबलेट घेऊन आपल्याला व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी भरून काढता येऊ शकते. आणि काही वेळेस डिफ्यूज पॅटर्न बाल्डनेस असतो, म्हणजे बऱ्याच वेळेस विरळ झालेले केस असतात. अशा केसेसमध्ये आपण PRP किंवा GFC ही ग्रोथ फॅक्टर ट्रीटमेंट चालू करून सुद्धा आपण केस परत मिळवू शकतो. तर अशा बऱ्याच ट्रीटमेंट आहे. आणि हेअर ट्रान्सप्लांट ही सगळ्यात शेवटचं ऑप्शन म्हणून आपण निवडू शकतो. हेअर ट्रान्सप्लांट करताना काळजी एकच घ्यायची की जर तुमचे केस गेलेले असतील आणि तुमचं वय 25च्या वरती असेल तरच तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटसाठी जायला हवं. 20-22 मध्ये आपण मेडिसिन घेऊनही हेअरफॉल थोपवता येऊ शकतो, थांबवता येऊ शकतो. आणि त्या प्रकारे ज्या वेळेस हेअर ट्रान्सप्लांटची गरज असेल त्यावेळेस हेअर ट्रान्सप्लांट करून गेलेले केसही परत मिळवू शकतो. सो दीज आर द लाईन ऑफ मॅनेजमेंट फॉर हेअरफॉल. मगाशी आपण बोलले की PRP आणि GFC याच्याने आपण केस आपले गेलेले वापस आणतो. ही जी ट्रीटमेंट आहे ही कशी आहे आणि याची कॉस्ट कशी असणार आहे? साधारण हे पेशंट टू पेशंट आणि क्लिनिक टू क्लिनिक व्हॅरी होते कॉस्ट. पण PRP आणि GFC मध्ये एक छोटासा डिफरंट आहे की आपला जो प्लाझ्मा असतो त्याचं जे ऍक्टिव्हेशन होतं ते GFC मध्ये होतं. म्हणजे आपल्याला जर मी PRP करत असेल आणि मला जर ग्रोथ फॅक्टर साधारण 3 ते 3.5 लाख ग्रोथ फॅक्टर म्हणजे प्लेटलेट काउंट्स जे मिळतात त्याला आपण ग्रोथ फॅक्टर, त्याच्यामध्ये व्हेरियस ग्रोथ फॅक्टर असतात, व्हास्क्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर असतात, IGF ग्रोथ फॅक्टर असतात, असे 7 ते 8 प्रकारचे ग्रोथ फॅक्टर त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे आपल्या केसांना नवीन जीवन मिळतं आणि जे डिमिनिचरायझेशन हेअर म्हणजे जे बारके झालेले हेअर असतात ते ग्रो व्हायला लागतात. तर अशा कंडिशनमध्ये ग्रोथ फॅक्टर जेवढे जास्त असतील तेवढी ट्रीटमेंट लवकर संपते आणि लवकर रिझल्ट मिळतो. तर GFC मध्ये थोडंसं आपण म्हणू शकतो GFCचं किट थोडं महाग असल्यामुळे त्याची कॉस्ट थोडी व्हॅरी होते, ती थोडी महागडी ट्रीटमेंट येते.
पण जर मी PRP करत असेल, PRP ला मला 5 सेशन्स लागत असतील, तर GFC मी 3 सेशन करून पण हवा तो रिझल्ट मिळवू शकतो. पण अगेन हे सर्व डिपेंड्स आहे ग्रेड वरती, किती ग्रेडचं तुम्हाला बाळण्याचं आहे, किती केस गेलेली आहेत आणि GFC आणि PRP ने फायदा होऊ शकणार आहे का नाही त्याच्यावरती. केसांबद्दल खूप चांगल्या तुम्ही उपचारही सांगितले आणि काय काळजी घेतली पाहिजे हेही सांगितलं. तर स्किन कडे जाऊया आपण, कारण की स्किनचेही बरेच सारे आता राईट काळे डाग पडणे, डोळ्याच्या खाली काळपटपणा येतो आणि पिंपल खूप येतात, उन्हामुळे बऱ्याच गोष्टींचा त्रास होतो. तर याच्याबद्दल आपण काय सांगता? मुख्यत्वे स्किनच्या ज्या आहेत काही कंडिशन्स असतात त्या मी तुम्हाला सांगेल. फोरहेड पिगमेंटेशन म्हणजे ज्याला आपण सनस्पॉट ओटा म्हणतो, बऱ्याच वेळेस इथे सन एक्सपोजर आल्यामुळे हा जो पोर्शन आहे तो बर्न होत झालेला असतो. हा फ्रंट आणि बाजूचा पोर्शन हा बऱ्यापैकी काळा होतो आणि पिगमेंटेड होतो, ज्याला आपण हायपर पिगमेंटेशन म्हणतो, जे स्टबर्न झालेलं असतं. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आजकाल यूथ जे आहे ते बऱ्याच वेळेस 2 वाजता रात्री 3 वाजता झोपतं आणि कंटिन्यू आपण इंस्टाग्राम किंवा स्टोरीज याचं एक थैमान चालू आहे. म्हणजे आपण प्रत्येक जे आपण यूथ जर बघितला, यूथ काय आता 40-45 जरी बघितली, लहान मुलांना तर तो एक आपण म्हणतो की एक आजार लागल्यासारखा आहे. प्रत्येक आई वडील आपलं काम वाचवण्यासाठी मुलांकडे मोबाईल देतो, पण त्याचे दुष्परिणाम असे आहेत की मी 10, 12 वर्षाचे मुलं बघितले की ज्यांना अंडर आय डार्क सर्कल यूथ आहे आजचा की जो अंडर आय डार्क सर्कल घेऊन येतो. त्याच्यानंतर मोस्टली कॉमन इथे पेरिओरल डार्कनिंग होतं. ह्या एरियामध्ये बऱ्यापैकी पेरिओरल डार्कनिंग होतं, नेक आपली डार्क व्हायला लागते. तर ह्या सगळ्या समस्या स्किन रिलेटेड असतात. याच्यासाठी एक बेसिक केअर, जसं मी तुम्हाला सांगितलं की दिवसातनं 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक चांगलं सनस्क्रीन, एक चांगलं मॉइश्चरायझर, एक चांगलं फेस वॉश. ह्या सोबत आपण दर 3 महिन्यांनी एक्सपोलिएशन करून घ्यायलाच पाहिजे स्किनचं. स्किन जेवढी एक्सपोलिएट होईल, म्हणजे आपण एखादं जुनं झाड असतं, त्याचं एक रोपटं असतं, ती एक नवीन पालवी येते, जुनं जाऊन नवीन पालवी जेव्हा येते ती नवीन एक वेगळ्या रूपाने येते. त्याच्यामुळे स्किनला एक्सपोलिएशन होणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक 3 महिन्यांनी स्किनला एक्सपोलिएशन होणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत छोट्या मोठ्या पॅम्परिंग ट्रीटमेंट जसं हायड्राफेशियल, डीप क्लिन्झिंग, चांगलं क्लीनअप करून घेणं फार गरजेचं आहे. कारण आपली स्किन उन्हात जाऊन काळवंटे. बऱ्याच वेळेस आपल्या स्किनला ऊन, वारा, पाऊस एवढा सहन करत करत ती बॅरियर लेवल त्याची संपते आणि अशा वेळेस आपल्याला तो एक तजेलदार त्वचा, ती तजेलदार स्किन मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायला पाहिजे. जसं ऑक्सीफेशियल आपल्याकडे असतं, हायड्राफेशियल आपल्याकडे असतं, कार्बन लेझर आपण करून घेऊ शकतो की ज्याच्याने आपल्याला एक स्किन पॅम्पर्ड होते आणि त्याच्यामुळे आपल्याला बरंच बेटर वाटायला लागतं आणि टोनिंग होतं स्किनचं बेसिकली. आणि एक जसं मी सांगितलं 30 ते 40 मध्ये एक वेगळे स्किन केअर असतं. तर काही रेटिनॉइड्स असतात जे तुम्हाला अँटी एजिंग म्हणून हेल्प करतात. काही हायलोरोनिक असतात जे जर तुम्ही लावलेत तरी त्याचा तुम्हाला फार बेनिफिट्स होतात. तर अशा काही ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्याने छोट्या छोट्या ट्रीटमेंट आहेत, त्या काही खूप कॉस्टली पण नसतात. छोट्या छोट्या ट्रीटमेंट आहेत त्या आपण करून घ्यायला पाहिजे. तारकास बघतो त्याच्यात तुम्ही अक्षय कुमार घ्या, सलमान खान घ्या, अमिताभ बच्चन घ्या, यांची स्किन अजून पण हे तरुण वाटतात सर. म्हणजे हे तरुण का वाटतं, म्हणजे यांच्याकडे काय रहस्य आहे जे आपल्याकडे नाहीये, आपण नाही करू शकत? जर तुम्ही अक्षय कुमारच्या बाबतीत बोलाल तर ही इज अ फिटनेस ट्रेकर. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याच्यासारखा फिटनेस प्रत्येकाला हवा असं वाटतं. तर ती जी दिनचर्या ते फॉलो करतात, त्याचे डाएट ते फॉलो करतात, ते रुटीन याच्यात एक सामान्य माणसाला फार डिफिकल्ट होतं करायला. तर समृद्ध आयुष्य मिळण्यासाठी आपल्याला योगासनं केली पाहिजे, योगा केली गेली पाहिजे, एक चांगलं डाएट म्हणजे फ्रुट्सचा आपल्या जेवणामध्ये रुटीन समावेश असला पाहिजे. खूप काही स्किन केअर करायची गरज नाही किंवा खूप काही ट्रीटमेंट्स करायचीही गरज नाही. पण हे लोक काय करतात, ह्या लोकांना अलार्मिंग सायन्स माहिती असतं. जेव्हा रिंकल्स चालू होतात किंवा ज्या वेळेस एजिंग चेंजेस दिसायला लागतात, तर आपल्याकडे एक अंडर लेवलला बोटॉक्स, फिलर्स अशा काही ट्रीटमेंट आहे की ज्याच्याने आपण जे एजिंग आहे ते आपल्याला लपवू शकतो सहज. म्हणजे बरेच 50-60 वर्षाचे जे लोक आहेत ते 40 मध्ये जाऊ शकतात, म्हणजे दिसू शकतात. त्याच्यामुळे आजकाल आपलं जे म्हणजे मीडिया आहे ते फार मोठ्या प्रमाणावरती हे झालेलं आहे. तर
अशा कंडिशनमध्ये बोटॉक्स आणि फिलर्स, थ्रेड्स सारख्या अशा ट्रीटमेंट आहे की स्किनला चांगल्या प्रकारचं रिज्युनेशन देतात आणि वेळेवरती अंडर ट्रीटमेंट केलंय कुठल्या तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य आपल्याला खूप एजिंग न दाखवता खूप युथफुल राहता येतं. छोट्या ट्रीटमेंट आहेत पण ते योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शनच करून करायला पाहिजे. धन्यवाद सर, आपल्याशी चर्चा करून खूप बरं वाटलं आणि नक्कीच आशा करतो तुम्हालाही या व्हिडिओतून खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असेल. आणि मित्रांनो, नक्कीच डर्मॅटिक्स येथे व्हिजिट करा आणि आपल्याला जर का काही स्किनचे केसांच्या काही समस्या असेल तिथे नक्कीच व्हिजिट करा आणि डिस्काउंट तुम्हाला मिळेलच, पण त्यासाठी तुम्हाला इथे व्हिजिट करावं लागेल. धन्यवाद.